लवकरच शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू होणार असून अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्सव हा साजरा करण्यात येतो आणि या दिवसापासूनच पुढील 9 दिवस दुर्गा मातेची पूजा करण्यात येते. तर यंदा हा उत्सव नवरात्रीचा 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून या दिवसात दुर्गा मातेची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते. तसेच आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटावर मात करण्यासाठी आणि आपल्या सुख समृद्धीसाठी देवीपुढे प्रार्थना केली जाते. तसेच या नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी करत असतात. घर स्वच्छ केलं जातं, सजावट केली जाते आणि स्वच्छता केल्याशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही. आणि जिथं साफसफाई असते, स्वच्छता असते, तिथंच लक्ष्मी मातेचा वावर असतो असं म्हटलं जातं. आणि त्यामुळंच घटस्थापना करण्याआधीच आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो आणि ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु ही साफसफाई करत असताना आपल्या घरातून अशा काही खास गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्या घरात जर तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये ठेवल्या तर हा अशुभ संकेत असतो आणि यामुळं आपल्या घरावरती मोठं संकट देखील येऊ शकतं. तर आज आपण घटस्थापना करण्यापूर्वीच आपल्या घरातून या वस्तू काढून टाकायच्या आहेत. त्याविषयीचीच अगदी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. तर आपल्याला नवरात्र सुरू होण्यापूर्वीच, घट बसवण्यापूर्वीच आपल्याला घरातून अशा काही वस्तू काढून टाकायच्या आहेत, ज्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात आणि त्यांच्यामुळं त्या आपल्याला समजत देखील नाही की आपल्या घरामध्ये नक्की काय होते. परंतु या ज्या वस्तू आहेत त्या कळत न कळत आपल्या घरामध्ये एक प्रकारची अशांतता पसरवत असतात आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये सतत कलह, वाद, भांडणं या गोष्टी घडत असतात. परंतु आपल्याला याचे कारण समजत नाही की हे नक्की कशामुळे घडत असेल. परंतु आपल्याला हे जर आपल्या या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये जर सुख समृद्धी, शांतता यावी, देवी मातेचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहावा आणि आपल्या घरावरची सर्व संकट दूर व्हावीत असं जर वाटत असेल, तसेच देवी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख संपत्ती तसेच भरभराट व्हावी यासाठी आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर आपण ज्या वेळेला आपल्या घराची साफसफाई करत असू, तर या साफसफाईच्या वेळेला आपल्याला या घरातील काही वस्तू आहेत, काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला आपल्या घरातून काढून टाकायच्या आहेत. आणि त्यातील पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे अशा काही गोष्टी आहेत. तर या आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर आपण ज्या वेळेला साफसफाई करतो तर त्याच्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी माता 9 दिवस वास्तव्य करणार आहे आणि त्यामुळे आपलं घरामधील वातावरण हे सकारात्मक असावं आणि आपल्या घरामध्ये आनंदी आणि शांतता असावी असे वातावरण असावं. तर त्यासाठी आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर ते घरातून पहिल्यांदा काढून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती असते किंवा एखादं चित्र असतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि ही जी चित्र असतात किंवा ही तुटलेली देवाची एखादी मूर्ती असेल तर ती आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरवत असते आणि ती आपल्याला समजत देखील नाही आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह होत असतात. तर आपल्याला या नवरात्र सुरू होण्याआधीच आपल्या या साफसफाईमध्ये जर आपल्या घरामध्ये एखादी जर देवाची तुटलेली मूर्ती किंवा एखादं जर चित्र असेल तर ते आपल्याला या नवरात्रीच्या अगोदरच या साफसफाईमध्ये काढायचं आहे. आणि हे काढून इकडं तिकडं न फेकता आपल्याला हे मूर्ती किंवा हे चित्र आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तुम्ही जर हे केलं आणि तुम्ही अशा जर वस्तू घरामध्ये ठेवल्या तर त्यामुळं तुमच्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही नवरात्रीतच नव्हे किंवा घटस्थापनेतच नव्हे तर इतर वेळेला देखील तुमच्या घरामध्ये अशा वस्तू ठेवणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही तुटलेली भांडी असतात किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू असतात किंवा फाटलेली तुटलेली चप्पल, बूट हे आपण घरामध्ये ठेवलेलं असतं आणि ह्या देखील वस्तू आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये सतत काही ना काही कारणामुळं आपल्या घरामध्ये वादविवाद होतात किंवा कोणतंही कार्य सिद्धीस जात नाही. तर त्यासाठी आपल्याला घटस्थापना करण्यापूर्वीच आणि देवी मातेचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला ही घरातील जी भांडी असतील खराब झालेली, तुटलेली, फुटलेली किंवा एखाद्या खराब झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, तुटलेली चप्पल असेल, बूट असेल, तर या वस्तू देखील आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपण दररोज देवाची पूजा करत असतो, परंतु काही लोक अशी असतात की तर ही देवाची जी रोजची फुलं
असतात ती देवाला वाहिलेली, तर ती फुलं काढून ती एका साईडला एका पिशवीमध्ये भरून ठेवत असतात, की एखाद्या वेळेला जाऊन मी वाहत्या पाण्यात सोडून देईन, या अशा हिशोबाने ती ठेवलेली असतात. तर तुम्ही ही जी पानं ठेवलेली असतील, देवाची जी फुलं ठेवलेली असतील किंवा देवाचं काही साहित्य असेल, जे आपण वापरत नाही, या वस्तू आपण देवपूजेसाठी वापरत नाही, फक्त अडगळ म्हणून त्या आपल्या देवघरामध्ये राहिलेल्या असतात, तर त्या वस्तू आपल्याला त्वरित घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि एखाद्या वाहत्या पाण्यात नेऊन वाहत्या पाण्याच्या ठिकाणी नेऊन आपल्याला या सोडायच्या आहेत. आणि आपण जी फुलं असतील, दररोज जी देवपूजा करताना आपली राहिलेली जी फुलं असतात, तर ती फुलं आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये नेऊन टाकायच्या आहेत, जेणेकरून त्याचे आपल्याला खत देखील मिळू शकते आणि त्याचा झाडांना फायदा देखील होऊ शकतो. तर इकडं तिकडं ती फुलं न टाकता आपण ती देवाचे जे पाणी असेल आणि जी फुलं असतील, तर ती आपण आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायची आहेत. तसेच आपल्या घरामध्ये एखादं तुटलेलं घड्याळ असतं, तर ते आपण भंगारला देऊ, नाहीतर इकडं ठेवू तिकडं देऊ म्हणून आपण घरात ते खूप दिवस ठेवलेलं असतं. पण हे घरात बंद घड्याळ असणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं आणि हे बंद घड्याळ आपली कोणतीही प्रगती असेल किंवा कोणतंही कार्य असेल, तर त्याच्यामध्ये अडथळा आणत असतं आणि त्यामुळं आपल्यावरती वाईट वेळ देखील येऊ शकते. त्यामुळंच आपल्याला ही घटस्थापना करण्यापूर्वी, आपल्या घरामध्ये नवदुर्गेचं आगमन होण्यापूर्वी आपल्याला ही घरातून वस्तू काढून टाकायची आहे. आपल्याला हे घड्याळ आपल्या घरातून त्वरित फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर कधीही आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ हे ठेवायचं नाही. त्याचबरोबर आपण कधीही कुणाला भेट म्हणून घड्याळ कुणाला द्यायचंही नाही आणि कोणाकडून भेट म्हणून घड्याळ घेऊ देखील नाही. त्याचबरोबर आपल्याला जी पुढची जी वस्तू आहे, तर ही जी आपल्याला घटस्थापना होण्यापूर्वीच घटस्थापनेपूर्वीच जी काढायची आहे, तर ती म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये एखादं खराब झालेलं लोणचं किंवा एखादा अन्नपदार्थ असतो आणि तो काही काळ आपल्या घरामध्ये तसंच टिकून राहिलेला असतो. आपण तो काही कारणास्तव फेकत नाही. तर हे खराब झालेले जे अन्नपदार्थ असतात, लोणचं असेल किंवा इतर कोणती वस्तू असेल, तर ती वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायची आहे. आणि यामुळे देखील दुर्गा माता आपल्यावर नाराज होऊ शकते आणि त्यामुळे तिचा आपल्याला कृपाशीर्वाद देखील मिळणार नाही आणि आपण कितीही उपास-तापास केले, कितीही देवीची आराधना केली, प्रार्थना केली, तरी देखील आपल्याला याचे फळ मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला या गोष्टी ज्या मी आज तुम्हाला सांगत आहे, तर त्या या नवरात्रीच्या अगोदर घटस्थापनेच्या पूर्वी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी असा असतो की अंधारा कोपरा असतो किंवा तिथं पुरेसा प्रकाश पडत नाही, तर तो देखील एक अशुभ मानलं जातं आणि त्यामुळं आपल्याला ही नवरात्र सुरू होण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर हे प्रकाशानं उजळून निघेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच कुटुंबाच्या सुखसमृद्धीच्या दृष्टीनं देखील घरात अंधार शुभ मानला जात नाही आणि त्यामुळेच आपलं घर हे नेहमी प्रकाशमान राहावं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव वावर करावी, यासाठी आपल्या घरामध्ये सदैव प्रकाश असावा, म्हणजेच उजेड असावा, याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि नवरात्रीच्या अगोदर आपलं ज्या ठिकाणी अंधारा कोपरा असेल किंवा ज्या ठिकाणी प्रकाश पोहोचू शकत नाही, तर अशा ठिकाणी आपण एखादी लाईट किंवा काय उजेड यावा यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत आणि तो भाग प्रकाशमय आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर या नवरात्रीमध्ये मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामधून जर काढून टाकल्या, तर तुमच्या घरामध्ये ही दुर्गा माता कायम वास्तव्य करणार आहे आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहणार आहे. घरामध्ये कधीही नकारात्मक शक्तीचा वावर देखील राहणार नाही आणि घटस्थापना होण्यापूर्वीच नाही, तर आपल्या घरामध्ये कधीही अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात, तर त्या कधीही ठेवायच्या नाहीत. यामुळं आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडणं होतात आणि घरामधील माणसं कौटुंबिक कलह निर्माण होतो आणि घरामधील जी व्यक्ती असतात, माणसं असतात, यांच्यामध्ये कधीही पटत नाही आणि आपल्याला याचे कारण देखील समजत नाही की हे सर्व कशामुळे होते. तर हे सर्व या वस्तू आहेत, तर त्या वस्तू नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरवत असतात आणि त्यामुळे या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर त्यासाठी आपल्याला ही नवरात्री सुरू होण्यापूर्वीच, घटस्थापना करण्यापूर्वीच या वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि एक अतिशय उत्साहाने आणि आनंदाने दुर्गा मातेचं स्वागत आपल्या घरामध्ये करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं, तर तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर ती दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमचे घर सुख समाधानाने आणि आनंदाने भरणार आहे, घराची भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल.